नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मागील व्हिडिओमध्ये आपण दारिद्र्य म्हणजे काय आणि दारिद्र्याचे वेगवेगळे प्रकार याविषयी सविस्तर माहिती पाहिलेली होती. तर आज पाहायचे आहे आपल्याला दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती योजना. तर रोजगार निर्मिती हे दारिद्र्य निर्मूलनाचे सर्वात महत्त्वाचे साधन असल्याने भारत सरकारने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मितीसाठी विविधांगी प्रयत्न केलेले आहेत. त्यापैकी महत्त्वाचे कार्यक्रम किंवा योजना ह्या पुढीलप्रमाणे आहे. तर याची सविस्तर माहिती आपण पाहूया. तर पहिली योजना आहे आवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम. तर या योजनेची सुरुवात देशातील काही निवडक आकर्षक आवर्षण व प्रवण क्षेत्रामध्ये हा कार्यक्रम 1973 ते 1974 सुरू करण्यात आला. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे जमीन, पाणी आणि इतर नैसर्गिक संसाधनांचा संतुलित विकास घडवून आणून या प्रदेशातील पर्यावरणाचा समतोल पुनर्स्थापित करणे. या योजनेसाठी वित्तपुरवठ्याची व्यवस्था केंद्र व राज्य सरकारांमध्ये 50-50% म्हणजेच 50% आहे. या योजनेत आवर्षण प्रवण क्षेत्राच्या विकासासाठी पाणलोट क्षेत्रे विकासाच्या दृष्टीने स्वीकारण्यात आला होता. ही योजना 13 राज्यातील 155 जिल्ह्यामध्ये 947 गटामध्ये राबविली जात होती. तसेच या योजनेअंतर्गत 41 लाख हेक्टर्स एवढ्या क्षेत्रावर सुमारे 8,355 पाणलोट प्रकल्पे राबवले गेले होते. तर 2008 आणि 9मध्ये आवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम म्हणजेच DPAP एकात्मिक पडीक भूमी विकास कार्यक्रम IWDP आणि वाळवंट विकास कार्यक्रम DDP हे 3 क्षेत्रे विकासाचे कार्यक्रम एकत्र करून एकच सर्वसमावेशक कार्यक्रम म्हणजेच एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम म्हणजेच IWMP म्हणून सुरुवात करण्यात आलेली आहे. तर आता दुसरी योजना बघूया, एकात्मिक ग्रामीण विकास योजना. तर सुरुवातीला 2300 गटामध्ये सुरू करण्यात आलेला हा कार्यक्रम 2 ऑक्टोबर 1980 रोजी पूर्ण देशभरामध्ये लागू करण्यात आला. सध्या मात्र तो अस्तित्वात नसून इतर 5 योजनांसहित त्याचे विलीनीकरण 1 एप्रिल 1999 पासून सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेमध्ये करण्यात आले आहे. या योजनेचे उद्देश दारिद्र्य रेषा पार करण्यासाठी ग्रामीण गरीब कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे. हा उद्देश साध्य करण्यासाठी लक्ष्य गटामध्ये स्वयंरोजगाराचा विकास घडवून आणण्यासाठी त्यांना उत्पादनक्षम भांडवलाचा पुरवठा करण्याची तरतूद त्यामध्ये होती. तर या योजनेसाठी आवश्यक वित्तपुरवठा केंद्र व राज्य सरकार हे 50-50% करीत होते. तर यानंतरची तिसरी योजना आहे जवाहर रोजगार योजना. तर यालाच GRY असेही म्हणतात. तर 1 एप्रिल 1989 रोजी सुरू करण्यात आलेल्या जवाहर रोजगार योजनेत बदल करण्यात येऊन काही नवीन योजना सुरू करण्यात आल्या होत्या. या दृष्टीने जवाहर रोजगार योजनेची उत्क्रांती पुढीलप्रमाणे सांगता येईल. तर जवाहर योजनेची सुरुवात ही 6व्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आलेल्या पुढील 2 योजनांचे एकत्रीकरण करून 7व्या योजनेत 1 एप्रिल 1989 रोजी जवाहर रोजगार योजना सुरू करण्यात आली. नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम म्हणजेच NREP 2 ऑक्टोबर 1980 आणि रूरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम म्हणजेच RLEGP 15 ऑगस्ट 1983. तर ही योजना एक महत्त्वाची मजुरी रोजगार योजना होती. ती पंचायत राज संस्थाच्या माध्यमातून देशातील सर्व खेड्यामध्ये राबवली जात होती. तिच्या माध्यमातून ग्रामीण भागात टिकाऊ पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला गेलेला होता. तर जवाहर ग्राम समृद्ध योजना. तर जवाहर रोजगार योजनेची पुनर्रचना करून 1 एप्रिल
1999 रोजी तिच्या जागी जवाहर ग्राम समृद्धी योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा उद्देश ग्रामीण भागात टिकाऊ पायाभूत सुविधांची निर्मिती होण्याबरोबरच जनतेला शाश्वत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण बेरोजगारांसाठी मजुरी किंवा रोजगाराची निर्मिती करणे. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. तर जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि आश्वासित रोजगार योजना यांचे एकत्रीकरण करून 25 सप्टेंबर 2001 पासून संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना सुरू करण्यात आली. ही योजना 2 फेब्रुवारी 2006 पासून कार्यान्वित झालेल्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनांमध्ये वर्ग करण्यात आली आणि 1 एप्रिल 2008 रोजी हे विलिनीकरण पूर्ण झाले. तर यानंतरची योजना आहे इंदिरा आवास योजना IAY. तर 1985-86 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे. एप्रिल 1989 पासून तिची अंमलबजावणी जवाहर रोजगार योजनेचा एक भाग म्हणून करण्यास सुरुवात झाली आणि 1 जानेवारी 1996 पासून भारत सरकारने तिला स्वतंत्र दर्जा दिला. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व मुक्त वेठबिगार या गटातील दारिद्र्य रेषेखालील ग्रामीण कुटुंबांना घरे बांधण्यासाठी सुधारण्यासाठी वित्तीय सहाय्य दिले जाते आणि 1993-94 पासून 40% वित्त सहाय्य गैर अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींच्या लाभार्थ्यांना देण्याची तरतूद करण्यात आली. म्हणजेच सध्या 60% अनुदान अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी, तर 40% अनुदान गैर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. या योजनेचा विस्तार लढाईत मरण पावलेल्या माजी सैनिकांच्या कुटुंबासाठी करण्यात आला. तसेच 3% घरे ग्रामीण दारिद्र्य रेषेखालील शारीरिक व मानसिक विकलांग व्यक्तींसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. 2006-07 पासून दारिद्र्य रेषेखालील अल्पसंख्याकांचाही समावेश या योजनेत करण्यात आला आहे. ही केंद्र पुरस्कृत योजना असून वित्तीय संसाधनाची विभागणी केंद्र व राज्यामध्ये 75-25 प्रमाणात केले जाते. पूर्वोत्तर राज्यामध्ये हे प्रमाण 90-10 असेही आहे. या योजनेअंतर्गत घर लाभार्थी कुटुंबातील स्त्री सदस्यांच्या नावानेच किंवा नवरा बायकोच्या नावाने एकत्रित दिले जाते. योग्य स्त्री सदस्य नसल्यासच पुरुष सदस्याच्या नावाने ते दिले जाते. आपल्या पसंतीप्रमाणे घर बांधण्याची पूर्ण जबाबदारी लाभार्थ्याची असते आणि लाभार्थ्याची निवड ठरवून दिलेल्या कोट्यानुसार ग्रामसभेमार्फत केली जाते. तर यानंतरची योजना आहे सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना. यालाच SJSRY असेही म्हणतात. याची सुरुवात भारताच्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण जयंतीच्या वर्षी 1 डिसेंबर 1997 पासून ही योजना कार्यान्वित करण्यात आली. तेव्हा चालू असलेल्या पुढील 3 योजनांचे एकत्रीकरण करून ही योजना निर्माण करण्यात आली आहे. या योजनेत शहरी भागातील बेरोजगार तसेच अर्ध बेरोजगार यांना स्वयंरोजगार तसेच मजुरी रोजगाराची तरतूद होती. लाभार्थ्यांची निवड शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत घरोघरी जाऊन केली जात असे. योजनेचा वित्तपुरवठा केंद्र व राज्य सरकारांमध्ये 75-25 या प्रमाणात केला जात असे. तर राष्ट्रीय शहरी आजीविका अभियान, तर 23 सप्टेंबर 2013 पासून सरकारने सुवर्ण जयंती शहर रोजगार योजनेला अभियानाचे स्वरूप देऊन त्याचे रूपांतर राष्ट्रीय शहरी आजीविकास अभियानमध्ये केले आहे. ते देशातील 791 शहरामध्ये जात होते. तर 20 फेब्रुवारी 2016 रोजी या अभियानाचे नाव बदलून दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय शहरी आजीविकास अभियान म्हणजेच डे न्यूलम असे केले आहे. हे अभियान आता देशातील सर्व 4041 वैधानिक शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबवले जाईल.
तर त्यानंतर आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना PMGSY. तर ही योजना 25 डिसेंबर 2000 पासून 100% केंद्र पुरस्कृत म्हणून सुरू करण्यात आली. या योजनेचा उद्देश सर्व न जोडलेले खेडे गावांना बारामाही रस्त्यांनी जोडणे आणि या योजनेसाठी निधी पुरवठा हा केंद्रीय रस्ते निधीमार्फत जमा झालेल्या हाय स्पीड डिझेलवरील उपकाराच्या म्हणजे केस 50% रक्कम या योजनेसाठी वापरली जाते. त्याचबरोबर देशी आणि परदेशी बहुराष्ट्रीय वित्तीय संस्थांची मदतही यासाठी घेतलेली आहे. तर या योजनेचे उद्दिष्ट सपाट प्रदेशातील 500पेक्षा अधिक लोकवस्तीच्या तर डोंगराळ किंवा आदिवासी वाळवंटी डाव्या अतिरेकाने प्रभावित प्रदेशातील 250पेक्षा अधिक लोकवस्तीच्या सिंगल बारामाही रस्त्याने जोडणे हे आहे. या योजनेत आतापर्यंत रस्त्यांनी न जोडण्यात आलेल्या वस्त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर डिसेंबर 2015 अखेर या योजनेअंतर्गत बांधायच्या एकूण रस्त्यांपैकी सुमारे 84% रस्त्याचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. तर यानंतर ती योजना आहे सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना SGSY. तर या योजनेची सुरुवात 1 एप्रिल 1999 पासून पुढील 6 योजनांचे एकत्रीकरण करून ही योजना सुरू करण्यात आली. त्यामध्ये पहिली योजना आहे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. दुसरे आहे स्वयंरोजगारासाठी ग्रामीण तरुणांना प्रशिक्षण. तिसरे आहे ग्रामीण क्षेत्रातील स्त्रिया व मुलांचा विकास. चौथे आहे दशलक्ष विहिरीची योजना. पाचवे आहे गंगा कल्याण योजना आणि सहावे आहे ग्रामीण कारागिरांना सुधारित अवजारांचा पुरवठा. तर या 6 योजनेचे एकत्रीकरण करून सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना ही निर्मित करण्यात आलेली आहे. तर या योजनेचे उद्दिष्ट आहे या योजनेत स्वयंरोजगाराच्या सर्व बाबींचा सर्वांगीण विचार करण्यात आला. त्यामध्ये गरीब लोकांना स्वयंसहायता गटामध्ये संघटित करणे, प्रशिक्षण, वित्तपुरवठा, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा तसेच विपणन इत्यादींचा समावेश होतो. ग्रामीण कुटुंबांना बँक पतपुरवठा आणि सरकारी अनुदाना यांच्या सहाय्याने काही उत्पन्न मिळवून देणारी मालमत्ता देऊन 3 वर्षाच्या कालावधीत दारिद्र्य रेषेच्या वर आणणे हे या योजनेचे मूळ उद्दिष्ट आहे. आणि या योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान प्रकल्प किमतीच्या 30% किंवा कमाल 7,500 रुपये एवढे होते. तर SCS आणि STS यासाठी ते 50% किंवा कमाल 10,000 रुपये एवढे होते. तर ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे या योजनेचे लक्ष्य गट होते. मात्र त्यातही दुर्बल घटकांसाठी विशेष सुविधा होत्या. एकूण सुविधापैकी 50% SCS किंवा STSसाठी तर 40% स्त्रियांसाठी तर 3% अपंगासाठी राखीव ठेवण्यात आली होती. तर यानंतरची योजना आहे भारत निर्माण योजना. तर 16 डिसेंबर 2005 पासून सुरू करण्यात आलेली ही योजना ग्रामीण पायाभूत संरचनेसाठी एक बिझनेस प्लॅन होता. त्यामध्ये ग्रामीण भागात 6 क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधा विकासाचा समावेश होता. 1 ग्रामीण पेयजल, 2 ग्रामीण गृहनिर्माण, 3 ग्रामीण दूरसंचार, 4 ग्रामीण रस्ते, 5 ग्रामीण विद्युतीकरण आणि 6 ग्रामीण जलसिंचन. तर या 6 क्षेत्रामध्ये साध्य करावयाची लक्ष्ये पुढीलप्रमाणे होते. म्हणजे या योजनेचे उद्दिष्ट एक आहे पेयजल. 2012पर्यंत सर्व लाभविंत वस्त्यांना पेयजलाचा पुरवठा करणे. दुसरे होते उद्दिष्ट गृहनिर्माण. 2009पर्यंत गरिबांसाठी 60 लाख वाढीव घरांची उपलब्धता आणि 2014पर्यंत 1.2 कोटी घरांचे नवीन लक्ष्य. त्यानंतर दूरसंचार याच्यामध्ये होतं की 2014पर्यंत 40% इतकी ग्रामीण टेली घनता साध्य करणे. सर्व 2.5 लक्ष पंचायतींना ब्रॉडबँड
कव्हरेज सुनिश्चित करणे आणि 2012 पर्यंत पंचायत स्तरावरील भारत निर्माण सेवा केंद्रे स्थापन करणे. आणि त्यानंतरचं चौथे पॉईंट आहे रस्ते. तर 2012पर्यंत 1000 लोकसंख्या असलेल्या सर्व गावे, डोंगराळ आदिवासी भागात 500, तर बारामाही रस्त्यांनी जोडणे आणि विद्युतीकरण 2012पर्यंत सर्व गावापर्यंत वीज पोहोचविणे. त्यानंतर जलसिंचन 2012पर्यंत 1 कोटी हेक्टर जमीन नव्याने नियमित सिंचनाखाली आणले. तर अशा प्रकारे या योजनेचे सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेची माहिती सांगितली आहे. यानंतर आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना NREGS. तर या योजनेची सुरुवात 7 सप्टेंबर 2005 रोजी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याची नोंदणी करण्यात आली आणि 2 फेब्रुवारी 2006 रोजी एक नवीन योजना देशातील 200 जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या नावाने सुरू करण्यात आली. तेव्हा चालू असलेल्या 2 योजना तिच्यामध्ये वर्गीकृत करण्यात आल्या होत्या. त्यामधली पहिली योजना आहे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आणि दुसरी आहे नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्रॅम. यालाच NFFWP असेही म्हणतात. तर 1 एप्रिल 2008 पासून योजना देशभरात लागू करण्यात आली आणि 2 ऑक्टोबर 2009 रोजी म्हणजेच महात्मा गांधी यांच्या 140व्या जन्मदिवसावर या योजनेचे नाव बदलून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असे करण्यात आले. तर या योजनेची उद्दिष्टे ही पुढील प्रमाणे सांगता येईल. ज्या ग्रामीण कुटुंबातील तरुण सदस्य अकुशल अंगमेहनतीने काम करू इच्छितात अशा प्रत्येक कुटुंबातील किमान एका सदस्याला प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 100 दिवसाचा मजुरी रोजगार पुरवण्याची हमी सरकारने घेतली आहे. प्रत्येक कुटुंब 100 दिवसाच्या रोजगाराचे विभाजन कुटुंबाच्या प्रौढ सदस्यांमध्ये करू शकतो. अशा प्रकारे ही जगातील पहिलीच योजना आहे. तर दुसरे उद्दिष्ट आहे कामास इच्छुक प्रत्येक परिवार ग्रामपंचायतीमध्ये आपल्या वयस्क सदस्याचे नाव, वय, लिंग तसेच पत्त्याची नोंदणी करू शकतो. ही नोंदणी 5 वर्षासाठी वैध असेल. ग्रामपंचायत नोंदणीकृत परिवारास फोटोग्राफयुक्त जॉब कार्ड जारी करेल आणि अर्जदाराने अर्ज केल्यापासून 15 दिवसाच्या आत त्याच्या घरापासून 5 किलोमीटर अंतराच्या परिसरात त्याला रोजगार पुरविला जाईल. अन्यथा त्या राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे त्यांना प्रतिदिन बेरोजगारी भत्ता दिला जाईल. भत्त्याचा दर आर्थिक वर्षातील पहिल्या 30 दिवसासाठी मजुरी दराच्या 50% कमी नसावा, तर वर्षातील पुढील कालावधीसाठी मजुरी दराच्या 50% कमी नसावा आणि रोजगार 5 किमी क्षेत्राच्या बाहेर उपलब्ध करून दिल्यास 10% अतिरिक्त मजुरी दिली जाईल. तर कायद्यात महिलांसाठी 33% आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. कामाची निवड ग्रामसभेमार्फत केली जाईल. योजनेचे वेळोवेळी परीक्षण करण्यासाठी केंद्रीय रोजगार हमी परिषद स्थापन केली जाईल आणि सर्व राज्य सरकार या कारणासाठी राज्य परिषद स्थापन करेल. जिल्ह्यात योजनेचे पर्यवेक्षण करण्यासाठी आणि कार्यवाहीवर लक्ष देण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हा परिषदेच्या सदस्याची एक स्थायी समिती नेमण्यात येईल आणि प्रत्येक गटामध्ये राज्य सरकार योजनांच्या अंमलबजावणीसाठी एक योजना अधिकाऱ्यांची नेमणूक करेल. तर या योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकार राष्ट्रीय रोजगार हमी निधी तर राज्य सरकारे राज्य रोजगार हमी निधी स्थापन करेल. 2015-16 मध्ये या योजनेअंतर्गत 4.81 कोटी कुटुंबांना रोजगार उपलब्ध करण्यात आला आणि एकूण 233.34 कोटी श्रमदिवस रोजगार निर्माण करण्यात आलेला आहे. तर यानंतरची योजना आहे 20 कलमी योजना. तर 26 जून 1975 रोजी इंदिरा गांधी सरकारने पहिला 20 कलमी कार्यक्रम सुरू केला. लोकांच्या विशेषतः दारिद्र्य रेषेखालील
राहणीमानाच्या दर्जात सुधारणा करणे हा त्यामागील प्रमुख उद्दिष्ट होता. त्यानंतर त्यांनी 1982, 1986 व 2006मध्ये या कार्यक्रमाची पुनर्रचना करण्यात आली. 2006चा 20 कलमी कार्यक्रम 2006 तर 1 एप्रिल 2007 पासून कार्यान्वित झाला आहे. या कार्यक्रमात 20 कलमे व 65 उपकलमे आहेत. प्रत्येक कलमाशी संबंधित ठराविक कार्यक्रम योजना राबविल्या जात आहेत. गरिबी हटाओ असे या कार्यक्रमाचे घोषवाक्य आहे. तर 20 कलमी या कार्यक्रमाचे घोषवाक्य कोणते आहे? गरिबी हटाओ. तर ही 20 कलमी पुढील प्रमाणे, त्याच्यात पहिले कलम आहे गरिबी हटाओ, दुसरा आहे जनशक्ती, तिसरे आहे किसान मित्र, चौथे आहे श्रमिक कल्याण, पाचवे आहे सर्वांसाठी घरे, सहावे स्वच्छ पेयजल, सातवे आहे खाद्य सुरक्षा, आठवे आहे सर्वांसाठी आरोग्य, नववे सर्वांसाठी शिक्षण, दहावे आहे अनुसूचित जाती जमाती, अल्पसंख्याक आणि इतर मागासवर्गीयांचे कल्याण, 11वे आहे महिला कल्याण, 12वे आहे बालकल्याण, 13वे आहे युवा विकास, 14 आहे झोपडपट्टी सुधार, 15 पर्यावरण संरक्षण आणि वनवृद्धी, 16 आहे सामाजिक सुरक्षा, 17 आहे ग्रामीण सडक, 18 ग्रामीण ऊर्जा आणि 19 आहे मागास भागांचा विकास, तर 20वे आहे ई शासन. अशा प्रकारे हा 20 कलमी कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. तर यानंतरची योजना आहे कौशल्य विकास. तर कौशल्य व ज्ञान म्हणजेच स्किल डेव्हलपमेंट. तर कौशल्य व ज्ञान या कोणत्याही देशातील आर्थिक वृद्धी व सामाजिक विकासाच्या चालक शक्ती असतात. उच्च कौशल्य असलेले देश कार्य जगाच्या आव्हानांशी व संधीशी अधिक चांगल्या प्रकारे समायोजन करू शकतात. एक कुशल आणि शिक्षित कामगाराची उत्पादकताही उच्च असते. ज्यांची परिणिती उच्च, रोजगार क्षमता, उत्पादनाचा वाढीव स्तर व कमी दारिद्र्याचे प्रमाण यात होत असते. भारतात लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाचा खरा फायदा तरुणांच्या कौशल्य विकासामुळेच प्राप्त होईल. भारत सरकारने कौशल्य विकासासाठी देशात तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणाची मोठी व्यवस्था निर्माण केली आहे. त्यामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पॉलिटेक्निक्स, इंजिनिअरिंग कॉलेजेस, वैद्यकीय कॉलेजेस इत्यादीचा समावेश होतो. तर राष्ट्रीय कौशल्य विकास धोरण, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट पॉलिसी, भारत सरकारने फेब्रुवारी 2009मध्ये राष्ट्रीय कौशल्य विकास धोरण जाहीर केले, ज्यांचे 2022पर्यंत 500 दशलक्ष कुशल व्यक्तींची निर्मिती करणे हे उद्दिष्ट होते. तर कौशल्य विकास समावेशी बनविणे आणि भारतीय कामगारांमधील ग्रामीण, शहरी किंवा पुरुष महिला, संघटित असंघटित आणि पारंपरिक आधुनिक या आधारावरील आर्थिक व सामाजिक विभागणी दूर करणे, विविध उद्योग उपक्रमामधील कौशल्यांची वाढती मागणी बरोबरीने भागविणे, आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंगत राष्ट्रीय व्यावसायिक आहार आराखडा निर्माण करणे. तर राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ म्हणजे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन NSDC हे मंडळ 31 जुलै 2008 रोजी सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या आधारावर नफ्यासाठी नसलेली कंपनी म्हणून स्थापन करण्यात आले. या महामंडळाचे अध्यक्ष कौशल्य विकास क्षेत्रातील प्रतिभावंत व्यक्तीच बनवले जाते. या महामंडळाचे कार्य परिषद व मंडळाच्या निर्णयांची अंमलबजावणी करून 2022पर्यंत 500 दशलक्ष व्यक्तींना कुशल बनविण्याचे लक्ष्य पूर्ण करणे हे आहे. तर यानंतरची योजना आहे दीनदयाल अंत्योदय योजना. तर या योजनेची सुरुवात डिसेंबर 1997मध्ये गृहनिर्माण व शहरी दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयाने सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना सुरू केली. तर एप्रिल 1999मध्ये ग्रामीण विकास मंत्रालयाने सुवर्ण जयंती ग्रामीण स्वयंरोजगार योजना सुरू केलेली आहे.
तर या दोन्ही योजनांमध्ये स्वयंसहायता गटाच्या स्थापनेला प्रोत्साहन देऊन त्यांच्या उद्योजकीय क्षमता विकसित करून त्यांना स्वयंरोजगारासाठी तयार करण्याचा समावेश होतो. मात्र या योजना फारशा यशस्वी होऊ शकल्या नाही, कारण वैयक्तिक SHGS म्हणजेच कर्ज, कौशल्ये व लिंकेजेस यांच्या अभावामुळे तग धरू शकले नाही. तर त्यानंतरची योजना आहे, तर याच्यामध्येच नरेंद्र मोदी सरकारने या अभियानाच्या नावात बदल करून नोव्हेंबर 2015मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियानाचे नाव बदलून दीनदयाल अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान असे करण्यात आले आहे. 20 फेब्रुवारी 2016 रोजी राष्ट्रीय शहरी आजीविका अभियानाचे नाव बदलून दीनदयाल अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय शहरी आजीविकास योजना असे केलेले आहे. तर दीनदयाल अंत्योदय योजना किंवा राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान, तर याचे उद्दिष्ट आहे, या अभियानाचे उद्दिष्ट ग्रामीण गरिबांना, विशेषतः महिलांना स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून संघटित करून त्यांच्या उत्पादनात पुरेशी वाढ होईपर्यंत, त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारेपर्यंत आणि ते दारिद्र्यातून बाहेर येईपर्यंत त्यांना मदत करणे हा आहे. तर या अभियानाच्या 10 वर्षाच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने सुमारे 8 ते 10 कोटी ग्रामीण महिलांना मदत करण्याचे लक्ष्य आहे. तर यानंतरची योजना आहे दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना. तर ही केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाची मागणी आधारित प्लेसमेंटशी जोडलेली कौशल्य प्रशिक्षणाची योजना असून राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियानाचा एक भाग आहे. पूर्वीच्या सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना म्हणजेच आजीविका योजनेचा भाग असलेल्या स्पेशल प्रोजेक्ट्स या योजनेची पुनर्रचना करून 25 सप्टेंबर 2014 रोजी ही योजना करण्यात आली. तर ग्रामीण गरीब कुटुंबाच्या उत्पन्नामध्ये वैविध्य आणणे आणि ग्रामीण तरुणांच्या करिअरविषयी आकांक्षाची पूर्तता करणे ही या योजनेचे 2 प्रमुख वैशिष्ट्ये आहे. तर या योजनेचे वैशिष्ट्य, या योजनेअंतर्गत खाजगी शिक्षण व कौशल्य प्रशिक्षण तज्ज्ञांना आधुनिक व सर्व सोयीयुक्त असलेले प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी निधी दिला जातो. त्यांची पाहणी व मूल्यमापन करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारवर असते. तर या दुसरे वैशिष्ट्य आहे, या केंद्रामध्ये 15 ते 35 वयोगटातील व्यक्तींना रोजगारावर आधारित कौशल्याबरोबरच संगणक, टॅबलेटचा वापर, इंग्रजी बोलणे आणि इतर जीवन कौशल्याचे पूर्णपणे मोफत प्रशिक्षण दिले जाते. महिला, अपंग इत्यादींसाठी 35 वर्षे वयाचे बंधन नसेल. तर प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर नावाजलेल्या संस्थांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी मदत केली जाईल आणि नोकरी मिळाल्यानंतर 2 ते 6 महिन्यांसाठी योजनेअंतर्गत सॅलरी टॉप अप प्राप्त होईल. तर सध्या या योजनेअंतर्गत 1100 प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे. त्यांची संख्या 2 ते 3 वर्षात 2000 पर्यंत वाढण्याची शक्यतासुद्धा आहे. तर या योजनेअंतर्गत जम्मू काश्मीरमध्ये व्यक्तीसाठी हिमायत नावाचा, तर डाव्या अतिरेक्यांनी प्रभावित जिल्ह्यांमध्ये व्यक्तीसाठी रोशनी नावाने विशेष प्रशिक्षण प्लेसमेंट कार्यक्रम चालवण्यात येतो. तर हिमायत आणि रोशनी हे दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेमध्ये प्रशिक्षण म्हणून, प्लेसमेंट म्हणून हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे. तर यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना. तर 20 मार्च 2015 रोजी नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट या योजनेला मान्यता दिली. ही तरुणांच्या कौशल्य प्रशिक्षणाची फ्लॅगशिप या योजना असून ती नव्याने स्थापन झालेल्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयामार्फत अंमलात आणली जाते.
ती राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ मार्फत राबविली जाते. तर या योजनेचे वैशिष्ट्य आहे, ही एक कौशल्य सर्टिफिकेशन योजना असून तरुणांना उद्योगांना आवश्यक असलेल्या कौशल्याचे प्रशिक्षण या योजनेमध्ये दिले जाते. तर या योजनेत 14 लाख व्यक्तींना प्रशिक्षण देण्याची तरतूद आहे. त्यामध्ये श्रम बाजारात नव्याने शिरलेले तरुण, विशेषतः 10वी-12वीच्या वर्गातून गळालेल्या विद्यार्थ्यांच्या कौशल्य प्रशिक्षणावर विशेष भर देण्यात आलेले आहे. तर योजना NSDCच्या ट्रेनिंग पार्टनर्सच्या माध्यमातून राबवली जाईल. सध्या NSDCचे 187 ट्रेनिंग पार्टनर्स असून त्यांची 2300 प्रशिक्षण केंद्रे आहेत. केंद्र व राज्य शासनांशी जोडलेल्या प्रशिक्षण संस्थांचाही त्यामध्ये सहभाग केला जाईल. तर या योजनेचे भाग आहे की अल्पकालीन प्रशिक्षण हे 60 लाख तरुणांना प्रशिक्षित, मूल्यांकित आणि प्रमाणित होण्याची संधी या योजनेत मिळते. पूर्वीच्या शिक्षणाची ओळख असंघटित कार्यशक्ती 40 लाख व्यक्तींना राष्ट्रीय कौशल्य प्राप्त फ्रेमवर्कशी जोडणे. तर प्लेसमेंट सहाय्य योजनेतील प्रशिक्षित व्यक्तींना संभाव्य रोजगार प्रदात्याशी जोडणे हे या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य आहे. तर अशा प्रकारे आपण विविध योजनांचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे दारिद्र्य निर्मूलनासाठी किंवा रोजगार निर्मितीसाठी सरकारने ज्या काही योजना राबवलेल्या आहे त्या योजनांची अगदी सविस्तर अशी माहिती आपण याच्यात पाहिलेली आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.